गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण लास्ट पॉईंट पाहिलं केमिकल रिॲक्शन अँड स्टॉइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. आता स्टॉइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशनमध्ये काही प्रॉब्लेम्स आपण पाहिले होते आणि एक दोन चार प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायला सांगितली होती. ओके. आता याच्यामध्ये केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट रिॲक्ट अँड प्रोडक्ट इज फॉर्म, दॅट इज अ केमिकल रिॲक्शन. बॅलन्स केमिकल इक्वेशन इज द सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ अ केमिकल रिॲक्शन. देन स्टेप्स इन्व्हॉल्व इन द प्रॉब्लेम बेस्ड ऑन स्टॉइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन पाहिल्यानंतर तर काय करायचं, बॅलन्स केमिकल इक्वेशन लिहायचं रिप्रेझेंटिंग द केमिकल रिॲक्शन. ओके. केमिकल रिॲक्शनची काय लिहायची, बॅलन्स केमिकल इक्वेशन. आता बॅलन्स केमिकल इक्वेशन काय, इट इज अ सिम्बॉल, इट इज अ सिम्बॉल. Then write number of moles and relative masses or volume of the reactant. Then relative masses or volume should be calculated by using formula mass and calculate the unknown factors required by the problems. एक पॉईंट आपण लास्ट याच्यामध्ये पाहिले. आत्ताच्या लेक्चरला आपल्याला नवीन पॉईंट पाहायचा, लिमिटिंग रिएजंट. पण लिमिटिंग रिएजंट. सो लेट्स सी लिमिटिंग reagent. So let's see what is mean by limiting reagent. Limiting reagent. आता what is mean by limiting reagent? The reactant in the chemical reaction, reactant in chemical reaction limits reactant in the chemical reaction limits. आता पहा limits म्हणजे काय, लिमिटेशन्स. ओके. काही लिमिटेशन्स येतात त्याला. द रिॲक्टंट इन द केमिकल रिॲक्शन दॅट लिमिट्स द अमाऊंट ऑफ प्रोडक्ट कॅन बी फॉर्म इज कॉल्ड एज अ लिमिटिंग रिएजंट. द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट लिमिट्स द अमाऊंट ऑफ प्रोडक्ट दॅट कॅन बी फॉर्म. जो प्रोडक्ट फॉर्म होतो तो फॉर्म करायला लिमिट करतो म्हणजे काय करतो, स्टॉप करतो. फर्दर प्रोडक्ट फॉर्म होत नाही. ओके. The reactant in a chemical reaction that limits the amount of product that can be formed is called as a limiting reagent. Okay, the reaction will stop when all the limiting reactant is consumed. Okay, limiting reagent consumed झालं तर reaction stop होईल. Okay, and here that reagent is called as a limiting agent or that agent is called as a limiting agent. Okay, लक्षात येते का, reactant in a chemical reaction that limits the amount of product that can be फॉर्म. म्हणजे रिॲक्टंटचं कन्झ्युम व्हायचं प्रपोर्शन कमी झालं तर प्रोडक्ट फॉर्म होणार नाही. इतकं सिम्पल आहे ते. ओके. सो बॅलन्स केमिकल इक्वेशन गिव्स द आयडियल स्टॉइशियोमेट्रिक रिलेशन. ओके. आता बॅलन्स केमिकल इक्वेशन काय करतं, किती मोल्स त्याच्यामध्ये रिॲक्ट होतात त्या बॅलन्स केमिकल इक्वेशनमध्ये आपल्याला समजतं. ओके. आणि प्रोडक्ट रिॲक्टंट आणि प्रोडक्टमधलं रिलेशन समजतं. ॲज अ केमिस्ट रिॲक्टंट फॉर द एक्सपेरिमेंट आर नॉट नेसेसरी प्रेझेंट इन एक्झॅक्ट स्टॉइशियोमेट्रिक अमाऊंट्स. काही वेळेस काय होतं, ॲज अ केमिस्ट आपण काय करतो, स्टॉइशियोमेट्रिक अमाऊंटमध्ये रिॲक्टंट घेत नाही. कारण का, आपलं काय असतं, एम काय असतं केमिस्टचं, टू गेट द मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ युजफुल कंपाऊंड. जो आपलं जो यील्ड आहे ते यील्ड कसं आलं पाहिजे, मॅक्झिमम आलं पाहिजे. ओके. सो काही एक्सपेन्सिव्ह रिॲक्टंट आपण त्याच्यामध्ये यूज करतो. सो त्याचं कम्प्लीट कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये झालं पाहिजे. ओके. त्याच्यामुळे बऱ्याचशा वेळेस काय करतो आपण, जे काय स्टॉइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशनमध्ये जे काय आपल्याला अमाऊंट सांगितले तेवढी अमाऊंट न घेता आपण बऱ्याच वेळा जास्त अमाऊंट घेतो. आणि जास्त अमाऊंट घेतली तर तो रिएजंट काय होतो, the reactant taken in the excess which remain unreacted in a chemical reaction is called as excess reagent. पण काही लिमिटिंग रिएजंट आहेत जे लिमिट करतात रिॲक्शनला आणि काही एक्सेस रिएजंट आहेत जे एक्सेस अमाऊंटमध्ये आहे पण रिमेन ॲज अ अनरिॲक्टेड. वाय लिमिटिंग रिएजंट रिॲक्ट कम्प्लिटली अँड एक्सेस रिएजंट रिॲक्ट बट दे आर इन अ रिमेन इन अनरिॲक्टेड इन अ केमिकल रिॲक्शन. म्हणजे याचं मिनिंग काय पहा, ते तर एक्सेस रिएजंट रिॲक्ट करतात पण एक्सेस असल्यामुळं काय करतात, ते जे रिॲक्ट होत नाही ते रिमेन अनरिॲक्टेड. सो हे दोन रिएजंट आहे, लिमिटिंग रिएजंट अँड एक्सेस रिएजंट. लिमिटिंग रिएजंट इज द रिॲक्टंट इन अ केमिकल रिॲक्शन लिमिट्स द अमाऊंट ऑफ प्रोडक्ट दॅट कॅन बी फॉर्म. पण एक्सेसमध्ये आहे तर एक्सेस पण काय करतो, रिमेन अनरिॲक्टेड इन द केमिकल रिॲक्शन, कारण तो प्रमाणापेक्षा जास्त आहे. Okay, so limiting reagent limit the further reaction while excess reagent is taken in excess which remains unreacted in a chemical reaction is called as a excess reagent. ओके. आता हे लिमिटिंग रिएजंट आणि एक्सेस रिएजंट झालं. आता
समजा आपल्याला कोणता रिएजंट लिमिटिंग आहे आणि कोणता रिएजंट एक्सेस आहे, एक एक्झाम्पल दिले टेक्स्टबुकमध्ये त्यांनी. ओके, त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजेल. पण फॉर एक्झाम्पल ट्वाइस NO gas plus oxygen gas, that will give us twice NO2 gas. पहा, ट्वाइस NO आहे प्लस ऑक्सिजन गॅस आहे आणि ट्वाइस NO गॅस त्याच्यामध्ये फॉर्म होतो, ट्वाइस NO2 गॅस फॉर्म होतो. आता सपोज इनिशियली म्हणजे इथं काय करतो, नायट्रोजन डायऑक्साईड आहे. इट कॅन बी फॉर्म फ्रॉम नायट्रिक ऑक्साईड अँड ऑक्सिजन. नायट्रोजन डायऑक्साईड फ्रॉम नायट्रिक ऑक्साईड अँड ऑक्सिजन. आता याच्यामध्ये सपोज इनिशियली आपण 8 मोल्स ऑफ NO घेतले. हे किती घेतले, 8 मोल्स अँड 7 मोल्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे 8 मोल्स आपण NOचे घेतले, 7 मोल्स आपण ऑक्सिजनचे घेतले. हे 2 घेतले. 2 रिएक्टंट इन लिमिटिंग रिएजंट इज कॅल्क्युलेटेड द नंबर ऑफ मोल्स ऑफ NO2 ऑप्टेन. आता 8 मोल्स आपण NOचे घेतले, 7 मोल्स आपण ऑक्सिजनचे घेतले. तर जो काही नायट्रोजन डायऑक्साईड फॉर्म होतो तो किती फॉर्म होतो त्याच्यावरती डिपेंड काय असेल, आपला लिमिटिंग रिएजंट कोणता आहे आणि एक्सेस रिएजंट कोणता आहे. पहिल्यांदा तर टू फाइंड आउट द नंबर ऑफ मोल्स ऑफ नायट्रोजन डायऑक्साईड प्रोड्यूस फ्रॉम 8 मोल्स ऑफ NO. आता पहिल्या केसमध्ये काय करू आपण, टू फाइंड आउट number of moles of NO2 produce. Number of moles of NO2 produce. पहा, number of moles of NO2 produce. Number of moles of NO2 produce. आता इथं पहा, इथं 2 मोल आहेत. 2 मोल NOचे आहे आणि ते किती प्रोड्यूस करतात, 2 मोल ऑफ NO2. 2 मोल्स ऑफ NO gives 2 मोल्स ऑफ NO2. म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईडचे 2 मोल आहेत, ते किती मोल देतात, 2 मोल ऑफ नायट्रोजन डायऑक्साईड. काय इथं 2 मोल्स ऑफ NO gives 2 मोल्स ऑफ NO2. ओके, 2 मोल्स ऑफ NO gives 2 मोल्स ऑफ NO2. आता आपल्याला आपण किती घेतलेत, 8 मोल एक्झाम्पलमध्ये. सो 8 मोल्स ऑफ NO will gives how many numbers of NO2. So cross multiplication करायचं. 8 into 2 16 divided by 2. आता क्रॉस मल्टिप्लाय केलं आपण, याला इकडे क्रॉस करायचं, याला इकडे क्रॉस करायचं. सो पहा काय येईल याच्यामध्ये, 8 मोल्स ऑफ NO into 2 moles of 2 moles of NO2 upon 2 moles of NO. 16 भागिले 2 किती आले, 8. सो दॅट विल फॉर्म 8 मोल्स ऑफ NO2चे किती मोल्स तयार झाले, 8 मोल्स. इथे रिॲक्शनमध्ये 2 मोल NOचे आहेत, ते प्रोड्यूस 2 मोल्स ऑफ NO2 गॅस. ओके, पण एक्झाम्पलमध्ये किती घेतलं, फॉर एक्झाम्पल 8 मोल्स ऑफ NO घेतला आपण, नायट्रोजन ऑक्साईड घेतला, तर तो किती मोल्स ऑफ नायट्रोजन डायऑक्साईड फॉर्म करेल. ओके, नायट्रिक ऑक्साईड जर 8 मोल घेतला आपण, तर तो किती मोल ऑफ नायट्रोजन डायऑक्साईड फॉर्म करेल, तर आपण किती घेतलं, 8 मोल प्रोड्यूस करेल. ओके, हा झाला पहिला. आता सेकंड केसमध्ये काय करायचं, आपल्याला ऑक्सिजन घ्यायचं. आता इथं ऑक्सिजन किती आहे, रिॲक्शनमध्ये किती दिला आहे, 1 मोल ऑक्सिजनचा किती मोल नायट्रोजन डायऑक्साईड फॉर्म करतो, 2 मोल. पहा, 1 मोल ऑक्सिजन गिव्स 2 मोल्स ऑफ NO2. आपण किती घेतलंय, 7 मोल. 7 मोल्स ऑफ ऑक्सिजन विल गिव्स हाऊ मेनी नंबर ऑफ नायट्रोजन डायऑक्साईड. आता 7ने 2ला मल्टिप्लाय करायचं, 7ने 2ला मल्टिप्लाय करायचं, डिवाइड बाय 7 मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड बाय 1. सो दॅट विल फॉर्म 14 मोल्स. सो ऑक्सिजन 14 मोल्स फॉर्म करेल
आणि नायट्रिक ऑक्साईड किती मोल्स फॉर्म करेल तर 8 मोल्स नायट्रोजन डायऑक्साईड फॉर्म करेल. सो याच्यामध्ये ॲज पर द डेफिनेशन लिमिटिंग रिएजंट विल यील्ड द स्मॉलर अमाऊंट ऑफ द प्रोडक्ट. आता याच्यामध्ये हा 14 मोल्स तयार करतोय आणि NO काय करतोय 8 मोल्स तयार करतोय. सो NO इज ॲक्ट ॲज अ स्मॉलर अमाऊंट of nitrogen dioxide. NO must be limiting reagent. So here NO is the limiting reagent. लक्षात येते का? NO का लिमिटिंग रिएजंट आहे तो कारण तो कमी प्रोडक्ट फॉर्म करतो. नायट्रोजन डायऑक्साईड किती फॉर्म करतो तो 8 मोल्स तयार करतो. आणि याच्यामध्ये 1 मोल ऑफ ऑक्सिजन किती प्रोड्यूस करतो 14 मोल्स ऑफ नायट्रोजन डायऑक्साइड फॉर्म करतो. ओके, नायट्रोजन डायऑक्साइड. So this is the limiting reagent. So limiting reagent is nothing but the reactant in a chemical reaction that limits the amount of product that can be formed is called as a limiting reagent. Okay, so इथं हा पॉईंट आपला फिनिश होतोय. उद्याच्या लेक्चरला आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशनचा लास्ट पॉईंट घेऊया. म्हणजे हा पॉईंट झाला की आपला हा चॅप्टर फिनिश होईल. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. तो वाचा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. उद्याच्या लेक्चरला आपण तो कंप्लीट करूया. ठीक आहे, थँक्यू.